आज जर बघितली कोथिंबीर, तुम्ही गावठी कोथिंबीर केलेली. हो 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 बरोबर. हो. आज आपण बघतोय की आता ती हार्वेस्टिंगला रेडी एकदम. हो हो. बरोबर. तर कधी पेरली होती आणि किती दिवसाची झाली आता ही आता 35 दिवसाची झालेली आहे. हां. 35 याच्यासाठी बेसल डोसमध्ये मी कृषीधन हां. आणि ग्रीन भूमी आणि एक एन बूस्टर याचा बेसल डोससाठी वापर केला. त्याचप्रमाणे 1840 एक रासायनिकची बॅग वापरली होती आणि सॉइल बूस्टरचे 5-5 लिटरचे 2 ॲप्लिकेशन झाले माझे. पाण्यातून ॲप्लिकेशन दिले. म्हणजे पेरणीच्या आधी आपण तुम्ही बेसल डोस, कृषीधन, ग्रीन भूमी आणि एन बूस्टर आणि त्याच्यात 1846 एक रासायनिकची असा मिक्स डोस दिलेला आहे. नंतर पेरणी झाली, नंतर धन्याची पेरणी केली आणि 2 ॲप्लिकेशन पाणी देत आणि तुम्ही सॉइल बूस्टर सोडलेले पाण्याबरोबर 1 एकरला 10 लिटर असं तुमचं गेलेले. त्यानंतर फवारण्या या 35 दिवसामध्ये किती फवारण्या झाल्या आणि कोणत्या फवारण्या? फ्रूट बूस्टर, क्रॉप बूस्टर, डीआर बूस्टरची एक फवारणी केली. त्याच्यामुळं कोथिंबीरीला करपा टीक आपण म्हणतो दिसले. कोथिंबीरवर आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये टीक जास्त प्रमाणात पिवळेपणा येतो. त्याच्यानंतर टीक पडते आणि मार्केट डाऊन होतं ते टीक असल्यामुळे. आज तुमच्या हातामध्ये बघितलं कोथिंबीरची जर क्वालिटी बघितली, तिची चमक बघितली, हिरवेपणा बघितला, तर सर्व दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीनं आपण तिची ग्रोथ झालेली. आपण वाढ जर बघितली सर, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर एकसारखी वाढ आहे. नाही तर कोथिंबीरमध्ये काय होतं की खालीवर उंच सकलपणा येतो. बरोबर. आणि तुमचं क्षेत्र पण आज जर बघितलं सर, मुरमाड आहे एकदम जमीन तुमची. बरोबर आहे. म्हणजे अशा मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा एकदम पीक जे आहे आपलं एकदम चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आणि ते पण 80-20च्या फॉर्म्युल्याने, म्हणजे 80% सेंद्रिय खत आणि 20% समजा रासायनिक खतांचा आपण हातभार घेतला. याच्यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक तुम्ही रासायनिकमध्ये काय वापरले का? नाही, फक्त क्लोरोसायपर एकदा स्प्रे दिले, बाकी मग सगळं रेग्युलर स्प्रे. म्हणजे कीटकनाशकाचं ते आहे ते क्लोरोचा एक गेला आहे 35 दिवसामध्ये. एकंदरीत जर बघितलं सर, तुमचं एवढं क्षेत्र जे आहे 1 एकर, तर कुठेही पिवळेपणा दिसत नाही प्लॉटमध्ये, एकसारखा प्लॉट दिसतो.